जलेबी आणि रबडीची गाडी पाहताच आरोहीचं मन राहावलं नाही. श्रेयस, गाडी थांबव, कृपया गाडी थांबव, असे म्हणत ती लहान मुलीसारखी अस्वस्थ होऊ लागली. तिच्या याच वागण्याला कंटाळून श्रेयसच्या डोळ्यामध्ये राग दिसत होता आणि रागाने त्याने गाडी न थांबवता गेअर टाकून गाडी आणखी वेगाने चालवत पुढे निघून गेला. आणि आता जलेबीची गाडी मागे गेल्यानंतर आरोही रागाने लहान मुलासारखी हाताची घडी घालून चेहरा खाली करून रुसून बसली होती. तर श्रेयसने एक दीर्घ श्वास घेतला. तो या मुलीला खूप कंटाळला होता, पण तरी तिने तिचे कृत्य थांबवले नाही. आरोही, मी तुला आधीही अनेकदा सांगितले आहे आणि आजही परत सांगत आहे, हा तुझा लठ्ठपणा कमी कर आणि या निरुपयोगी गोष्टी खाणं बंद कर. नाहीतर काय? ती रागाने सरळ बसत म्हणाली होती. नाहीतर मी तुझ्याशी कायमचं बोलणार नाही. मी तुला कायमचं सोडून निघून जाईन आणि तुला माझ्या आयुष्यात परत कधीही समाविष्ट करणार नाही. मला अशी जाड आणि सैल बायको कधीच नको आहे, बस. त्याने एकाच दमात त्याचे सर्व शब्द आरोहीला सांगितले. तर आरोही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तू असं म्हणतोय श्रेयस? याचा अर्थ तू माझ्यावर प्रेम करत नाहीस? जर तुला माझ्यावर प्रेम असतं तर तू आज एवढी मोठी गोष्ट सहज बोलला नसतास आणि माझ्या छोट्या इच्छांना असं दुर्लक्ष केलं नसतंस. आता तुला माझा लठ्ठपणा दिसतो का? अगोदर तुला माझा लठ्ठपणा का दिसला नाही? मग अचानक आता माझा लठ्ठपणा तुझ्या लक्षात येऊ लागला? तू खूप बदलतोय श्रेयस. ती रागाने फुगलेल्या चेहऱ्याने खिडकी बाहेर पाहू लागली. तर श्रेयस दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. आरोही, याआधी तू एवढी जाड नव्हतीस. हो, अगोदर तू धष्टपुष्ट होतीस, ज्यामुळे तू आणखी सुंदर दिसत होतीस. त्यावेळी तुझे शरीर चांगल्या आकाराचे असायचे, पण आता तुझे शरीर सर्व बाजूनी पसरू लागले आहे. कधी स्वतःला आरशात पाहिले आहे का? लठ्ठपणामुळे तुझे सुंदर मोठे डोळे आता लहान दिसत आहेत. जेव्हा तू चालतेस तेव्हा असे वाटते जणू काही समोरून बुलडोजर येत आहे. तो तिच्या लठ्ठपणाची अतिशयोक्ती करत होता, कारण तो तिला घाबरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होता. तरी हे खोटे नव्हते. आरोहीचे वजन अगोदरच खूप वाढले होते, पण तिच्या लोभी स्वभावाचं ती काय करू शकते? ती खाण्यापिण्याशिवाय राहूच शकत नव्हती. तिचं वजन वाढवण्यात श्रेयसची सर्वात मोठी भूमिका होती. अन्यथा बाहेरचं खाण्यापिण्याची आवड पूर्ण करावी एवढी तिची परिस्थिती नव्हती. ती एका गरीब कुटुंबातील होती आणि श्रेयस एका श्रीमंत कुटुंबातील होता. तो एक चांगल्या नामांकित कंपनीत काम करत होता. जेव्हा त्याची भेट 20 वर्षाच्या आरोहीसोबत एका रुग्णालयात झाली. आरोही तिच्या आईला दवाखान्यात दाखवायला गेली होती. तिथे गर्दी इतकी जास्त होती, त्यामुळे आरोहीचा नंबर येणे शक्यच नव्हते. शिवाय डॉक्टर गेल्या 10 मिनिटांपासून कोणत्याही रुग्णाला आत बोलवत नव्हते आणि इथेच आरोहीचा संयम सुटला. ती रागाच्या भरात डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये आली, जिथे डॉक्टर त्यांचा मित्र श्रेयससोबत चहाचा ब्रेक घेत होते. तेव्हाच आरोहीने मागचा पुढचा विचार न करता डॉक्टरांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. रागामुळे आरोहीचा हलका गव्हाळ रंग आता लाल होऊ लागला. रागाच्या तीव्रतेमुळे तिचे मोठे डोळे जास्तच मोठे दिसू लागले आणि श्रेयस बराच वेळ त्या मुलीकडे एकटक पाहत राहिला, जी लाल मिरचीसारखी गरम झाली होती. तेव्हाच तो त्या मुलीच्या जादुई सुंदर डोळ्यात बुडाला होता. त्याला तिचा तीक्ष्णपणा आणि तिखटपणा आवडला होता. हळूहळू दोघेही भेटू लागले. आता श्रेयस डोक्यापासून पायापर्यंत आरोहीच्या प्रेमात बुडाला होता. तीच आरोही जी एका गरीब कुटुंबातील मुलगी होती, जी प्रत्येक गोष्टीची आस धरत होती. जेव्हा तिची श्रेयसची मैत्री झाली तेव्हा ती तिच्या छोट्या मोठ्या इच्छा त्याच्याकडूनच पूर्ण करू लागली. तिला जे काही हवे होते, तिला जे काही खायचे होते, ते खाण्याचा आग्रह ती श्रेयस समोर धरायची. सुरुवातीला श्रेयस तिच्या सर्व इच्छा पूर्ण करत असे, पण आता गेल्या 6 महिन्यात आरोहीचं वजन खूप वाढलं होतं. पूर्वी श्रेयसला तिचे पूर्ण शरीर पाहून हेवा वाटायचा, पण आता तिचे हे अस्तित्व त्याला त्रास देऊ लागले. त्याने तिला सर्व प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आरोही, तू तुझं वजन कमी करायला हवं. तू दिवसेंदिवस जाड होत चालली आहेस. आणि आताही जेव्हा तिने जिलेबी खाण्याचा आग्रह धरला तेव्हा श्रेयसला तिचा राग आला आणि रागाच्या भरात तो असं काही बोलला जे थेट आरोहीच्या मनाला लागले. तरी श्रेयस तिला त्याच्या आयुष्यातून काढून टाकण्याचा विचारही करू शकत नव्हता. आरोही त्याच्या हृदयाच्या खूप जवळ होती. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा. असं म्हणतात, माणूस हक्क त्याच व्यक्तीवर दाखवतो ज्याच्यावर तो प्रेम करतो. श्रेयस, आता गाडी थांबव, आरोही रागाने म्हणाली. पण का? तुझे घर अजून खूप दूर आहे. मी रिक्षाने जाईल, पण तुझ्यासोबत जाणार नाही. तू मला क्षणार्धात स्वतःपासून वेगळं केलं श्रेयस. आज तू मला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढण्याबद्दल बोलला आहेस.
जर आता ही परिस्थिती असेल तर जेव्हा मी तुझ्याशी लग्न करेल तेव्हा तू माझ्याकडे अजिबात लक्ष देणार नाहीस. श्रेयसच्या छोट्याशा बोलण्याने नेहमीच मूर्ख निष्पाप आरोहीने खूप काही गोंधळ केला होता. तिच्या हातात तिची एक बॅग होती ज्यामध्ये तिचा CB होता. श्रेयस तिला त्याच्या कंपनीत घेऊन गेला होता. त्याला वाटले होते की जर आरोहीला छोटीशी नोकरी मिळाली तर तिच्या घरची परिस्थिती सुधारेल आणि ती काही सांसारिक गोष्टी शिकू लागेल. अन्यथा ती खूप निष्पाप होती आणि जगाच्या युक्त्यांपासून पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या लोकांकडून ती सहजपणे प्रभावित व्हायची. पण श्रेयसच्या एका शब्दाने नाराज झाल्यामुळे ती एक पाऊल मागे हटली होती. श्रेयसनेही एक दीर्घ श्वास घेतला आणि विचार केला, उद्यापर्यंत सर्व काही ठीक होईल. असा विचार करून तो गप्प बसला. त्याने आरोहीला तिथेच सोडलं होतं. पण आरोहीने हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतलं होतं. तिने नेहमी श्रेयसकडून प्रेमळ शब्द ऐकले होते. तिने तिच्या भावी आयुष्याबद्दल स्वप्न पाहिले होते. आज पहिल्यांदाच तो तिला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढण्याबद्दल बोलला होता आणि आरोही तिच्या नेहमीच्या भावनिक भावनांनी वाहून गेली होती. श्रेयस, आज तू माझं मन तोडलंयस. ठीक आहे, मी हे जग सोडून गेल्यावर तू माझी कदर करशील. असा विचार करत आरोहीचे पावले आपोआप पुलाकडे जाऊ लागले. तिने एक धोकादायक हेतू मनात ठरवला होता. ती तिच्या मूर्खपणात एक मोठं पाऊल उचलणार होती आणि आता पुलावर उभं राहून ती मुलगी शांतपणे खाली वाहणाऱ्या नदीच्या पाण्याकडे पाहत होती. मंद वारे तिच्या केसांशी खेळत होते, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र शांतता दिसत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या अश्रूंमागे एक खोल दुःख लपलेलं होतं. तिला सर्व गोष्टींचा राग येत होता. तिच्या हातात एक काळी बॅग होती. तिने द्वेष आणि रागाने त्या बॅगेकडे पाहिलं. दुसऱ्या क्षणी तिने ती बॅग पाण्यात फेकून दिली. तेव्हा जोरात पाण्याचा आवाज आला होता. तिने आज ठरवले होते की आजपासून तिला कशाचीही पर्वा नाही, ना तिच्या आयुष्याची, ना तिच्या क्रूर जीवनाशी संबंधित वेदनांची किंवा तिच्याशी निगडीत लोकांची. तिच्या गालावरून अश्रू वाहू लागले होते. श्रेयस, तू हे अजिबात चांगले केले नाहीस, असे म्हणत ती हळूहळू पुढे जाऊ लागली. जणू काही पाण्याची खोली तिला स्वतःकडे खेचत होती. एक पाऊल, नंतर दुसरे. पण ती पाण्यात उडी घेण्यासाठी थोडीशी झुकली तेव्हाच एक मजबूत हात वेगाने पुढे सरकला आणि तिच्या पोटाभोवती वेगाने गुंडाळला. तू काय करतेस? तिच्या कानात एक खोल जादुई पण मृदू आवाज घुमला. तिला धक्का बसला. तिने लगेच स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. मला सोडा, मी काहीही केलं तरी या प्रकरणाशी तुमचा काय संबंध? ती असहाय्यतेने आणि रागाने म्हणाली. पण आता तिच्या अगदी जवळ असलेली ती व्यक्ती तिला क्षणभरही सोडायला तयार नव्हती. जर मी तुला असं सोडून दिलं तर तू थेट मृत्यूच्या दारात जाशील. त्यामुळे मी हे कधीही होऊ देणार नाही. आरोही वेदनेने फडफडत असताना शिवमची पकड खूप घट्ट झाली होती. तिच्या डोळ्यात भीती, असहाय्यता आणि रागही दिसत होता. हे माझं आयुष्य आहे. मला थांबवणारा तू कोण? शिवमने एक दीर्घ श्वास घेतला. जणू तो त्याची असहाय्यता आणि राग सहन करत होता. हो, हे तुमचंच आयुष्य आहे. पण त्या आयुष्यावर फक्त तुमचा हक्क नाही आहे. तुमच्या आईलाही त्यावर हक्क आहे. तुमच्या वडिलांनाही त्यावर हक्क आहे. तेवढंच नाही, तुमच्या भावा बहिणींनाही यावरती हक्क आहे. आणि जर कोणी नसेल तुम्हाला तरी तुमच्या श्वासावर तुमचा पहिला हक्क आहे. तुम्ही अशा प्रकारे स्वतःचं आयुष्य संपवू शकत नाहीत. आरोहीचे डोळे पुन्हा अश्रूंनी भरू लागले. नाही, मला मरू दे. मी कोणाची कोण नाही, कोणासाठीही काहीच नाही. तुला हा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. शिवमने तिच्याकडे शक्तीने पाहिले. तो म्हणाला, मरण्यासाठी हजारो कारणं आहेत, पण जगण्यासाठी तुला फक्त एकच आशा हवी आहे. आणि तुला आवडो किंवा न आवडो, मी तुला ही आश्वासन देतो. आरोहीने एक झटका देऊन स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ती असहाय्य होती. ती अडखळली. जर त्याने तिला धरले नसते तर ती स्वतः खाली पडली असती. बस झालं, चल इथून निघून जाऊया, शिवम हळूच म्हणाला. पण त्याच्या पकडीत प्रेम दिसत नव्हतं. तिचे हातपाय सुन्न झाले होते. तिचे हृदय अजूनही धडधडत होते. शिवमने एका हाताने तिची कंबर धरली होती आणि त्याची पकड इतकी मजबूत होती की तिला हवे असले तरी ती त्याच्यापासून स्वतःला सोडवू शकत नव्हती. मला सोडून दे, मला जगायचं नाही. तुला का समजत नाही? ती रागाने ओरडत त्याला म्हणाली. तेव्हा शिवमची पकड आणखी मजबूत झाली. आरोहीचे अश्रू आणखी वाहू लागले. तू कोण आहेस? मला का थांबवलेस? तर शिवम क्षणभर तिच्या असहाय्य डोळ्यात पाहत थंड स्वरात म्हणाला, मी एक पोलीस अधिकारी आहे, SP शिवम राजपूत, आणि कोणालाही असे मरू न देणे हे माझे कर्तव्य आहे. त्याच्या मजबूत पकडीतून स्वतःला सोडवण्यासाठी आरोहीने एक जोरदार झटका दिला, पण तो एक इंचही जागचा हलला नाही.
मला जगायचे नाही, ती ओरडत रडत म्हणाली. गप्प बस, जास्त आवाज करण्याची गरज नाही. मी आवाज करेल. मी सर्वांना ओरडून सांगेन की तुम्ही मला जबरदस्तीने रोखत आहात. ती अशी ओरडली जणू काही तिला एखाद्या चमत्काराची आशा होती. कोणीतरी येऊन तिला सोडवेल. शिवमच्या ओठावर एक व्यंगात्मक हास्य आले, पण त्याची पकड तशीच राहिली. कर, आरडाओरडा कर. मी एक पोलीस आहे. मी सर्वांशी आरामात बोलेल. शेवटी तुला का मरायचे आहे? त्याचे कारण काय आहे मला समजेल का? आरोहीने तिचे डोळे मिटले. काही वेळापूर्वी ती रागाच्या भरात जे पाऊल उचलणार होती ते तिने स्वतःहून केले, पण तिला आता त्याचा पश्चाताप होत होता. तिला सहज राग यायचा. ही तिची सर्वात मोठी चूक होती. माझी बॅगही पाण्यात गेली. माझं सगळं संपलं आहे. माझं सर्वस्व, माझं भविष्य, सर्व काही संपलं आहे. मलाही जायचं होतं, पण तू मला थांबवलंस. आता मी पुन्हा सगळं घेऊ शकणार नाही. आता जिवंत राहून काही उपयोग नाही. शिवमच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने आपला श्वास रोखण्याचा प्रयत्न केला आणि हळू आवाजात तो म्हणाला, तू काळजी करू नकोस. मी तुला सगळं मिळवून देईन. आरोहीने नाहीमध्ये मान हलवली. ती म्हणाली, नाही, मला काहीही नको आहे. मला फक्त शांती हवी आहे. शिवमने तिचा चेहरा त्याच्या हातात घेतला. त्याचे डोळे लाल झाले होते. तो जोरात म्हणाला, पण मी तुला कोणत्याही किमतीत हे करू देणार नाही. तुला एकदा सांगितलेलं समजतं का? शिवमने एक दीर्घ श्वास घेतला आणि प्रेमाने म्हणाला, ठीक आहे, माझं ऐक. माझ्यासोबत तू चल. आरोही काही वेळ गप्प राहिली, पण तिने मागे वळण्याचा प्रयत्न करताच तिचे पावले अचानक थांबली. ती रडत होती आणि रडत शिवमच्या छातीला चिटकून रडू लागली, जणू ती संपूर्ण जगासमोर तिची असहाय्यता जाहीर करीत होती. शिवमने तिला हळूच घट्ट मिठी मारली. त्याने काही क्षणातच एक अतिशय गुंतागुंतीची योजना तयार केली होती. त्याच्या ओठांवर एक हास्य पसरले होते, जे त्याने पटकन लपवले. त्याला काय करायचे आहे याची कल्पनाही आरोहीला येऊ नये अशी त्याची इच्छा होती. तो काही क्षण शांत उभा राहिला आणि मग हळूच म्हणाला, चल, आपण इथून जाऊया का? आरोहीने पुढे वाद घातला नाही आणि त्याच्यासोबत ती पुढे जाऊ लागली. शिवमने तिला काळजीपूर्वक त्याच्या गाडीकडे नेलं. दार उघडले आणि हळुवारपणे तिला आत बसवले. आरोही अजूनही खूप रडत होती. गाडीत एक खोल शांतता पसरली होती. फक्त आरोहीच्या रडण्याचा आवाज येत होता, जो कधी कधी गाडीत प्रतिध्वनित होत असे. शिवमने तिच्याकडे एक नजर टाकली. तिचे लाल ओले डोळे, थरथरणारे मऊ ओठ. तिला हे पाप का करावेसे वाटले असेल? आरोहीने तिचे डोळे मिटले, जणू तिला सगळं आठवलं आणि तिची जखम पुन्हा ताजी झाली. ती अचानक म्हणाली, प्रेम करणं पाप आहे का? शिवमने वळून तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातील चमक पाहून दिसत होतं त्याच्या नजरेत आशेचा किरण उमटत होता, पण तो काहीही बोलण्यापासून स्वतःला रोखत होता. तिच्याकडे पाहून तो म्हणाला, प्रेम हे पाप नाही आहे. उलट ही खूप सुंदर भावना आहे. तू प्रेमाला पाप का म्हणत आहेस? तेव्हा आरोहीने एक उसासा टाकला आणि मग खूप दुःखी स्वरात म्हणाली, मला एक मुलगा खूप आवडतो. मी त्याच्यावर खूप प्रेम करते. ती बोलत असताना थांबली आणि मग खूप रडू लागली. पण आज त्याने मला स्पष्टपणे सांगितलं की जर मी माझं वजन कमी केलं नाही तर तो मला सोडून निघून जाईल. शिवमने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. नंतर काळजीपूर्वक तिच्या चेहऱ्यावरील अर्धवट भाव समजू लागले. मला माहीत आहे की माझे वजन कधीही कमी करू शकत नाही. मी यापूर्वीही अनेकदा प्रयत्न केला आहे, पण काहीही झालं नाही. आरोहीच्या डोळ्यात खूप असहाय्यता दिसत होती. मी त्याच्यासाठी सर्व काही करू शकते, पण तो माझा थोडासा लठ्ठपणाही सहन करू शकत नाही. मी त्याच्यासाठी पुरेशी नव्हते का? शिवम काही क्षण गप्प राहिला. मग त्याच्या ओठांवर एक हलकेसे हास्य उमटले. त्याची नजर आरोहीच्या चेहऱ्यावर होती, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसून आली, जणू काही गुपित उघड झाले आहे. नाही, तू खूप सुंदर आहेस. आरोहीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले, जणू तिने ऐकण्यात चूक केली आहे की काय. तू खरं बोलत आहेस का? शिवमने खांदे उंचावले. हो, तो मुलगा तुला हे सांगून निघून गेला असेल की तू चांगली दिसत नाहीस, तर तो मुलगा मूर्ख आहे. तेव्हा आरोहीने पश्चात्तापाने डोके टेकवले. हो, तो म्हणाला की जर मी बारीक होऊ शकत नाही तर तो माझ्यासोबत राहू शकत नाही. शिवम हसला, जणू हा विनोद आहे. आरोहीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले, पण तो अजूनही हसत होता. तू का हसत आहेस? हा विनोद नाही. शिवम हसत म्हणाला, हे बघ आरोही, ज्या स्त्रिया आणि मुली धष्टपुष्ट असतात त्या पुरुषांना खूप आवडत असतात, विशेषतः 2 पुरुषांना. आरोहीने आश्चर्याने पाहिले. कोणते 2 पुरुष? एक बुद्धिमान पुरुष आणि दुसरा मी. आरोहीने अचानक त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि नंतर हसली, पण तिचे अश्रू अजूनही तिच्या गालावरच होते, जणू ती आनंद आणि दुःखात हरवली होती.
शिवमने तिच्याकडे काळजीपूर्वक पाहिले. तसे तुला मी कसा वाटतो? आरोही थोडी लाजली. हा कसला प्रश्न आहे? तिने लाजेने डोळे खाली केले. शिवमने तिच्याकडे खोलवर पाहिले. तू दिसायला देखणा आहेस आणि स्वभावानेही चांगला आहेस. शिवमच्या ओठांवर एक खोल हास्य आलं. जणू त्याला आरोहीकडून हेच उत्तर ऐकायचं होतं. मग काय? आरोहीने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. शिवमने खूप गंभीरपणे उत्तर दिलं, माझ्याशी लग्न कर. आरोहीच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. तिने डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहिलं. जणू तिला विश्वासच बसत नव्हता की हे सगळं प्रत्यक्षात घडतंय. श्रेयसचं नाव क्षणार्धात तिच्या मनातून गायब झालं होतं. कदाचित रागाचा थर इतका जास्त जाड झाला होता की श्रेयसचं नाव तिला दिसतच नव्हतं. किंवा ती खूप मोठा मूर्खपणा करणार होती आणि तिच्या या मूर्खपणामुळे तिचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकतं. आत्ता तिच्यासमोर फक्त SP शिवम राजपूत होता, जो सौंदर्य आणि वर्चस्वाचा जिवंत पुरावा होता. तिने डोळे खाली केले आणि हात एकमेकांना जोडत म्हणाली, तुला याबद्दल माझ्या आईसोबत बोलावं लागेल. शिवम हसला आणि म्हणाला, ठीक आहे, मग मी तुझ्या आईशी याविषयी बोलेल. आरोहीने संकोचून त्याला तिचा पत्ता सांगितला, जो एका अतिशय गरीब वस्तीत होता. शिवमने हलकेच मान हलवली, जणू काही त्याने निर्णय घेतला आहे. मग एक हात स्टेअरिंग व्हीलवर ठेवून दुसऱ्या हाताने आरोहीचे अश्रू पुसत तो म्हणाला, आता तुझ्या डोळ्यात अश्रू मला दिसायला नको, समजलं का? त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या चेहऱ्यावर जाणवताच ती खूप थरथर कापू लागली. पण त्याने ओठांवर हलकेसे स्मितहास्य करून मान हलवली, जणू काही आयुष्याने पहिल्यांदाच त्याच्यासाठी चांगला निर्णय घेतला आहे. श्रेयस, काय चूक होती माझी? बघ, मला तुझ्यापेक्षा श्रीमंत, प्रभावशाली आणि प्रेमळ जोडीदार सापडला आहे. आता तू मला जे काही बोललास त्याचा पश्चाताप तुला होईल. तू माझी माफी मागशील आणि मी तरीही तुला माफ करणार नाही. ती अभिमानाने विचार करत म्हणाली होती आणि आनंदी दिसत होती. पण तिला हे देखील आश्चर्य वाटले की हा व्यक्ती तिला अचानक भेटला आणि नंतर अचानक तिला लग्नासाठी त्याने प्रपोज पण केलं. तिला तो सुंदरही म्हणत होता. हे जग तिला जाड असल्याबद्दल टोमणे मारत असे, पण तो तिला सांगत होता की तू खूप सुंदर आहेस आणि पुरुषांना अशा शरीराने जाड असलेल्या स्त्रिया खूप आवडतात. हा विचार येताच तिच्या ओठांवर हास्य पसरले. गाडी एका झटक्याने थांबली. शिवमने डोळे फिरवून गाडीच्या बाहेर दृश्य पाहिले. रस्त्यावर फुटलेले दगड विखुरलेले होते. बाजूला घाणेरडं पाणी साचलेलं होतं. आजूबाजूला छोटी घरं दिसत होती. ते घरं काही जीर्ण अवस्थेत होती, तर काही नुकतीच पांढरी शुभ्र केलेली होती. रस्त्याच्या कोपऱ्यावर काही मुले अनवाणी पायांनी खेळत होते. तिच्या घराजवळ पोहोचल्यावर आरोहीने गाडी थांबवण्यास सांगितले. आरोहीचं घर पाहून शिवमने एक दीर्घ श्वास घेतला. ते घर स्वतःची कहाणी सांगत होतं. जुना लाकडी दरवाजा, जो कदाचित अनेक वर्षांपासून भिंतीवर लटकत होता आणि आता खाली पडण्याच्या स्थितीत होता. भिंतीवरून रंग निघून गेला होता आणि भिंतीच्या विटाही दिसत होत्या. आरोहीचे डोळे क्षणभर चमकले, जणू काही तिला त्याच्याशी काहीतरी बोलायचं होतं. पण मग ती डोकं खाली करून घराच्या दिशेने वेगाने सरकली. तिच्या पावलांमध्ये थोडीशी अडखळपणा जाणवला. शिवम तिला दूर जाताना पाहत राहिला, जणू तो हे दृश्य कायमचं त्याच्या डोळ्यात टिपत होता. शिवमने एक दीर्घ श्वास घेतला आणि हाताने स्टेअरिंग व्हीलवर मारायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता दिसत होती, जणू काही त्याने मनातून एक मोठा निर्णय घेतला आहे. मग त्याने गाडी वळवली. धूळ आणि मातीपासून साफ झालेला रस्ता, तुटलेले फुटपाथ आणि हा तुटका दरवाजा, सगळं त्याच्या नजरेत दिसत होतं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जाड मुलगी, जिला पाहून त्याला समजलं होतं त्या मुलीच्या मागे पुढे कोणी नाही. तो त्याची योजना अगदी सहजपणे राबवू शकला असता. त्या मुलीचा चेहरा याची साक्ष देत होता की ती खूप भोळी आणि निरागस आहे. त्याला नेमकी अशाच प्रकारची मुलगी हवी होती, ज्यामुळे त्याने क्षणार्धात निर्णय घेतला होता. आता मागे हटायचे नाही. त्याला सरकारी नोकरी होती, पण तरीही जेव्हा माणूस पैशांच्या आहारी जातो तेव्हा तो माणुसकी विसरतो. असंच काहीतरी SP शिवम राजपूत करणार होता. व्हरांड्यात एक जुना पलंग ठेवला होता, ज्यावर आरोहीची आई सविताजी बसून भाज्या कापत होत्या. जवळच एक तुटलेली बाटली ठेवली होती, ज्यामध्ये धुतलेल्या भाज्या ठेवल्या होत्या. खाटेच्या शेजारी एक लहान लाकडी स्टूल होता, ज्यावर मीठ आणि मिरचीच्या तिखटाचे काही बॉक्स आणि एक जुनी चहाची किटली ठेवली होती. आरोही दारातून आत येताच तिची आई तीक्ष्ण शब्दात म्हणाली, तू आता आली आहेस? एवढा वेळ कुठे मेली होतीस? आरोहीने असहाय्यपणे डोके खाली केले. मी श्रेयसला भेटायला गेले होते. मी तुला सांगितले होते, श्रेयस मला नोकरी मिळवून देण्याबद्दल बोलत होता. हे ऐकून तिच्या आईचे हात तिथेच थांबले. त्या चाकूने भाज्या कापत होत्या
भाज्या कापायला त्या विसरल्या. त्यांची नजर आरोहीवर होती, जी आता असह्यपणे तिच्या पायातील चप्पल काढत होती. सविताजींना श्रेयस आणि आरोहीच्या मैत्रीची चांगलीच जाणीव होती. खरं तर त्यांना खूप आनंद झाला होता, कारण त्यांच्या मुलीला एक चांगला मुलगा आवडला होता आणि लवकरच त्या तिचं त्याच्याशी लग्न करून तिला श्रेयससोबत पाठवून त्यांच्या कर्तव्यातून मुक्त होणार होत्या. त्यांच्या गरिबीत त्यांना असा मुलगा कधीच शोधूनही सापडला नसता. श्रेयस आरोहीच्या प्रेमात पडला हे तिचं भाग्यच होतं. काय झालं? सगळं काही व्यवस्थित आहे ना? आईच्या आवाजात तीच भीती दिसत होती, जी नेहमी असायची. आरोहीचे मन पुन्हा भावनेने भरून आले. तिने तिचा दुपट्टा घट्ट धरला. तिचे डोळे ओले झाले होते. ती म्हणाली, आई, जर मी माझे वजन कमी करू शकले नाही तर तो मला सोडून जाईल, आणि आता तो खरोखर मला सोडून निघून गेला आहे. सविताजींनी अचानक भाज्या कापणे बंद केले आणि दोन्ही हात त्यांच्या कमरेवर ठेवले. अरे आरोही, मी तुला कित्येक वेळा सांगितलं होतं की तू तुझं वजन कमी कर, नाहीतर हा मुलगा तुझ्या हातातून निसटेल. पण माझे शब्द तुझ्या मनातच जात नाहीत. आरोहीने पुन्हा तिचे डोळे घट्ट बंद केले. तिला परत त्याच गोष्टी आठवून त्रास करून घ्यायचा नव्हता. आई, जरा वेळ गप्प बस. आरोहीची आई चिडली. माझ्या मुलीला आज कोणीतरी रिजेक्ट केलं आहे आणि मी गप्प बसू का? आता तेच जुने सल्ले ऐकण्याची आरोहीमध्ये हिंमत नव्हती. आरोहीने एक दीर्घ श्वास घेतला. मग अचानक डोकं वर केलं आणि ती सहज म्हणाली, पण आई, आज मी SP शिवम राजपूतलाही भेटले आहे. हे ऐकून सविताजींचा सगळा राग निघून गेला असे वाटले. त्यांनी लगेच आरोहीकडे काळजीपूर्वक पाहिलं. आता हा शिवम कोण आहे? तो कुठून आला आहे? आरोहीने स्वतःला जास्त हुशार दाखवण्याचा प्रयत्न केला. आई, तो खूप श्रीमंत आहे. तो पोलीस खात्यात मोठा अधिकारी आहे आणि तो मला म्हणत होता की मी खूप सुंदर आहे. त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे. हे सर्व आरोही अगदी निरागसपणे म्हणाली. सविताजींचे डोळे खरोखरच आश्चर्याने विस्फारले. त्या म्हणाल्या, खरंच? आणि तू काय म्हणालीस त्याला? आरोहीने खांदे उडवत उत्तर दिले, मी म्हणाले, जर माझ्या आईला तू आवडलास तर ठीक आहे, नाही तर मी नकार देत आहे. कदाचित तो उद्या आपल्या घरी येऊ शकतो. सविताजी काही क्षण आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिल्या आणि त्यांच्या कपाळावर हात ठेवत त्या म्हणाल्या, देवालाच माहीत, तो अचानक आता कुठून आला? मी त्याला वाटेत भेटले. आरोहीने सहजच उत्तर दिले. तो म्हणू लागला की मी त्याला खूप सुंदर दिसते. तो स्वतः म्हणाला, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. सविताजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि अचानक त्यांचा चेहरा आनंदाने उजळला. बरं, असो, तो कोणीही असो, जर तो मुलगा नाही म्हणत असेल तर हा मुलगा ठीक आहे. त्या स्वतःशीच बोलत होत्या. मी पाहते तो मुलगा कसा आहे. नंतर त्या आरोहीकडे गेल्या आणि म्हणाल्या, एक गोष्ट खूप आश्चर्यकारक आहे. तुला अचानक इतका श्रीमंत मुलगा कसा आणि कुठे सापडला? आणि तो अचानक तुझ्याशी लग्न करायला पण तयार झाला. हे बघ, जर हे खोटं असेल तर मी तुझी कातडी सोलून काढेल. श्रेयसचे दुःख विसरण्यासाठी माझ्या मनात निरर्थक गोष्टी टाकण्याची गरज नाही. मी तुला कित्येक वेळा खूप समजावून सांगितले होते. आरोही, तू तुझे वजन कमी कर. श्रेयस एक श्रीमंत मुलगा आहे. तो तुझ्या हातातून निसटून जाईल. पण तू माझे कधीच ऐकले नाहीस. तेव्हा आरोहीने शांतपणे डोळे खाली केले. तिला माहीत होतं की तिला हे सर्व ऐकायचं आहे, पण तरीही ती गप्प राहिली आणि शांतपणे उठून तिच्या खोलीकडे गेली. आता ती उद्याचीच वाट पाहत होती. क्षणभर हे सर्व तिला स्वप्नासारखं वाटत होतं. अचानक एक माणूस येतो आणि नंतर अचानक तिचे कौतुक करतो आणि लग्नाची ऑफर देतो. ही सामान्य गोष्ट नव्हती. आता ती फक्त वाट पाहू शकत होती. ती खोलीच्या आत शिरली आणि आतून तिने दार बंद केले. ती एक छोटी खोली होती. भिंतीवर एक कपाट होतं, ज्याचा दरवाजा वाकडा होता. मध्यभागी एक जुना पण स्वच्छ पलंग होता, ज्यावर आरोही अचानक बसली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती छताकडे पाहू लागली. आज जे घडलं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. सकाळपर्यंत ती श्रेयसच्या मागे धावत होती आणि आता एक SP तिला त्याच्याशी लग्न करण्यासाठी स्वतःहून सांगत होता. वाह आरोही, तुझे नशीब चमकले आहे, ती स्वतःशीच म्हणाली आणि मग हळूच हसली. ती काही क्षणात तशीच बसून राहिली. मग अचानक तिच्या मनात काही विचार आला. ती पटकन उठली. भिंतीला एक छोटासा आरसा लावलेला होता, जो इतका जुना झाला होता की तो कडांवरून अस्पष्ट झाला होता. ती जाऊन त्या आरशासमोर उभी राहिली. तिचा रंग पूर्णपणे गव्हाळ होता. तिचे मोठे डोळे आणि जाड गाल. ती आरशात स्वतःकडे काळजीपूर्वक पाहून हसली. मी तर खूपच सुंदर दिसत आहे, ती आनंदाने म्हणाली, जणू ती स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करत होती. जर मला एखाद्या SPने पसंत केले तर मी खरोखरच सुंदर आहे. श्रेयसची समस्या काय होती हे मला माहीत नाही.
तिने आरशात तिच्याच डोळ्यांकडे असे पाहिले जणू ती तिच्याच डोळ्यात या प्रश्नाचं उत्तर शोधत होती. मग ती थोडी वळली आणि स्वतःला तपासत असताना तिच्या कमरेकडे पाहण्याचा तिने प्रयत्न केला. मग मी जाड असेल तर काय झालं? ती हलक्या हास्याने म्हणाली. असो, पुरुषांना अशा स्त्रिया जास्त आवडतात. अचानक तिचा चेहरा शांत झाला. मी अनेकदा पाहिले. मी श्रेयसवर माझा खूप वेळ वाया घालवला, जो आजपर्यंत एकदाही म्हणाला नाही की तू सुंदर आहेस. आणि शिवमने पहिल्याच दिवशी मला हे सांगितले. हे विचार करून तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र आनंद आला. तिने तिच्या केसांमधून हात फिरवला आणि आरशात स्वतःकडे पाहत हसली. ही झाले तरी मी SP सोबत लग्न करेल, ती हळुवारपणे म्हणाली, जणू ती स्वतःला ते वचन देत होती. मग ती आरशासमोर बराच वेळ उभी राहिली आणि स्वतःकडे पाहत राहिली, जणू ती तिच्या नवीन स्वप्नांमध्ये आहे. ती तशीच होती, निर्दोष. प्रेमाचे थोडेसे शब्द ऐकल्यानंतर तिचे सर्व दुःख विसरून जायची. आणि आज जेव्हा SPने तिला सुंदर म्हटलं आणि तिच्या फिगरची प्रशंसा केली तेव्हा तिला खूप बरे वाटले. ती लगेच त्याच्याबद्दल स्वप्न पाहू लागली. अचानक ती बेडवर परत बसली आणि किलबिलाट करत म्हणाली, किती मोठी गाडी होती त्याची, किती सुंदर चेहरा होता त्याचा. वा आरोही, तू खूप भाग्यवान आहेस. सगळ्या मुली फक्त तुझ्याबद्दलच बोलतील. नशीब असावं तर आरोहीसारखं. ती स्वतःहून आनंदी होत होती. तिच्या आयुष्यात पुढे कोणते मोठे वादळ येणार आहे याची तिला जाणीव पण नव्हती. ती ज्या SPचे स्वप्न पाहत आहे तो वास्तवात काय आहे? ती हसणारी आणि खेळणारी मुलगी किती मोठ्या वादळात अडकणार आहे? आरोहीसोबत काहीतरी असेच घडणार होते, ज्याचा तिने विचारही केला नसेल. तिचा एकमेव दोष हाच होता की ती जाड होती आणि हे लठ्ठपणा तिला समस्यांनी भरलेले आयुष्य देणार होतं, ज्याची तिला पूर्णपणे जाणीव नव्हती. दुसऱ्या दिवशी संपूर्ण घराचे दृश्यच बदलले होते. सकाळी लवकर आई आणि मुलीने दोघींनीही मिळून घर स्वच्छ केले, भांडे स्वच्छ केले आणि जे काही छोटी सजावट करता येईल ती केली. जरी घरात फक्त एकच खोली होती, पण आज ते घर राजवाड्यापेक्षा कमी दिसत नव्हतं. कमीत कमी आरोहीच्या नजरेत ते घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हतं. आरोही पुन्हा पुन्हा आरशाकडे जाऊन स्वतःकडेच पाहत असे. कधी ती केसांमधून हात फिरवत असे तर कधी दुपट्टा नीट करत असे. सविताजी अनेक वेळा तिच्याकडे पाहत होत्या, पण आज ती खूप खुश दिसत होती. संध्याकाळचे 5 वाजत आले आहेत. माहीत नाही तो येईल की नाही. आरोहीने थोड्याशा अस्वस्थतेने विचार केला आणि दाराकडे पाहिले. पण नंतर ठीक 5 वाजता दारावरती हलकेच थाप पडली. आरोहीचे हृदय जोरजोरात धडधडू लागले, पण ती रूमच्या आतच राहिली. तिची आई पटकन व्हरांड्यात आली आणि त्यांनी दार उघडले. त्यांच्यासमोर तेच महान व्यक्तिमत्व उभं होतं, SP शिवम राजपूत. त्याच्या गणवेशात तो उभा होता, पण आज त्याच्या डोळ्यात एक विचित्र भाव दिसत होता. तो दाराशी उभा होता, जणू काही क्षण विचार करत होता, काय बोलावं. तू कोण आहेस? आरोहीच्या आईने प्रश्न विचारला. त्यांना हे चांगलंच माहीत होतं की तो कोण आहे, तरीही त्या अनभिज्ञ असल्याचे भासवत म्हणाल्या. शिवम हलक्या हास्यातच म्हणाला, मी काल तुमच्या मुलीला भेटलो. मला तुमची आरोही आवडते आणि आम्हाला दोघांनाही लग्न करायचं आहे. मी तिच्याशी या विषयावर कालच बोललो आहे. जर तुम्ही परवानगी दिली तर मी आत येऊ शकतो का? मला दारात उभे राहणे आवडत नाही. आरोहीच्या आईने त्याच्या गणवेशावर एक नजर टाकली आणि मग दारापासून दूर सरकत त्या म्हणाल्या, हो हो, का नाही, तुम्ही आत या. शिवम आत आला आणि त्याने आजूबाजूला पाहिले. व्हरांडा साधा पण स्वच्छ होता. दोघेही बसले. शिवम म्हणू लागला, मला आरोहीला माझी पत्नी म्हणून स्वीकारायचं आहे आणि त्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे. आरोहीच्या आईने घाबरून त्याच्याकडे पाहिले. तो घरात येताच नात्याबद्दल बोलत होता. त्याच्या वागण्यावरून हे स्पष्ट दिसत होते की त्याला लवकरात लवकर त्याचं बोलणं पूर्ण करायचं होतं. सविताजी थोड्याशा घाबरल्या होत्या. पण बेटा, तुझे आईवडील कुठे आहेत? नातेसंबंध वडीलधारी मंडळी ठरवतात ना? शिवमने एक दीर्घ श्वास घेतला. मी जमीनदार कुटुंबातील असल्याने माझे पालक या नात्याविरुद्ध असतील. गावातील जमीनदार लोक गावातील जमीनदाराच्याच मुलीसोबत लग्न करतात. पण मला हा निर्णय स्वतः घ्यायचा आहे, म्हणूनच मी त्यांना शेवटी सांगू इच्छितो. जर त्यांना आता हे कळलं तर ते माझं लग्न जबरदस्तीने दुसरीकडे कुठेतरी लावतील. तो मोकळेपणाने बोलला. त्याला चर्चेचा विषय वाढवायला अजिबात आवडलं नाही. आरोहीच्या आईच्या चेहऱ्यावर अनिर्णयतेचे सावट पसरू लागले. बेटा, हे सगळं इतक्या सहजासहजी घडत नाही. नातेसंबंध वडीलधारी लोकच ठरवतात. मी तुझ्या शब्दांचा आदर करते, पण कुटुंबातील सदस्यांनाही उत्तर द्यावे लागते. तू आल्याबरोबर नात्याबद्दल बोलतोयस. तू येताच तुझं म्हणणं सांगायला सुरुवात केलीस.
तू मला तुझ्या कुटुंबाबद्दल सांगितले नाहीस किंवा आमच्याबद्दल पण विचारले नाहीस. आम्ही खूप गरीब लोक आहोत. शिवमने लगेच उत्तर दिलं, मला या सर्व गोष्टींमुळे काही फरक पडत नाही. मला फक्त आरोही हवी आहे आणि बाकी काही नको. आरोहीच्या आईने त्याच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले. त्याच्या बोलण्यात काहीतरी असे होते जे त्यांना पचवता येत नव्हते. त्या उत्सुकतेने त्यांची भूमिका बदलू लागल्या. मग अचानक म्हणाल्या, ठीक आहे, मी आलेच. असं म्हणत त्या पटकन आत गेल्या. आरोही, जी आधीच सर्व काही पूर्ण लक्ष देऊन ऐकत होती, ती लगेच सरळ बसली. आई खोलीत येताच तिने उत्सुकतेने विचारले, आई काय झालं? पण सविताजी शांत राहिल्या. आरोही, हा मुलगा मला बरोबर वाटत नाहीये. आरोही मोठ्या काळजीत पडली. आईचा चिंताग्रस्त चेहरा पाहून आरोही अगोदरच घाबरली होती. ती अचानक म्हणाली, आई तू कोणती नवीन गोष्ट सुरू केली आहेस? सविताजींनी त्यांच्या कपाळावर हात ठेवला, जणू त्यांना काही ओझे वाटत आहे. आरोही, खरं सांग, तू या मुलाला कुठे भेटली होतीस? त्याच्यासोबत कोणी मोठी व्यक्ती आली नाही? असे लग्न जमत नसतात. आरोही, मी त्या नात्याला नकार देत आहे. आरोहीचे डोळे आश्चर्याने विस्फारले. मग ती रागाने म्हणाली, आई तू नकार का देत आहेस? तू स्वतः मला एक चांगला मुलगा शोधायला सांगितले होतेस. आता मी त्याला शोधला आहे, तरी तू माझ्यावर रागवत आहेस? सविताजींनी त्यांच्या मुलीकडे रागाने पाहिले. हे रागाच्या भरात मी बोलत नाही. आरोही, मी तुझी आई आहे. मी तुझे चांगले वाईट पाहू शकते. हा मुलगा मला बरोबर वाटत नाही. मग तो गणवेश घालून आला म्हणून काय झालं? जे प्रतिष्ठित घरातील लोक असतात ते मुलगी पाहायला त्यांच्या आई बहिणींना सोबत घेऊन येतात. असे एकटे येत नसतात. आरोहीने डोके वर करून प्रस्ताव स्वीकारत आईचे शब्द झटकून टाकले. आई, तू फक्त गैरसमज बाळगत असतेस. असे मुलं वारंवार सापडत नाहीत. तो एक जमीनदार आहे. तो श्रीमंत आहे. तो मला आवडतो. तुला विनाकारण संशय आला आहे. तो स्वतः म्हणतोय की तो माझ्याशी लग्न करू इच्छितो. त्याला कोणत्या गोष्टीने काही फरक पडत नाही. आपण गरीब आहोत म्हणून काय झालं? आई, हे स्थळ नशिबाने आलं आहे, म्हणून संधी वाया जाऊ देऊ नकोस. सविताजींनी त्यांच्या मुलीकडे आत्मविश्वासाने पाहिलं. जणू काही त्यांना तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. पण नंतर आरोहीच्या आनंदी शैलीने त्यांची काळजी कमी केली. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे आरोही, कदाचित मी चुकत असेल. आरोही लगेच आनंदाने म्हणाली, हो हो आई, तू पाहतेस तो किती चांगला आहे. सविताजींनी अनिच्छेने मान हलवली आणि त्या म्हणाल्या, मी चहा घेऊन जाते. आरोहीने आनंदाने दाराकडे पाहिले, जिथे SP शिवम बाहेर वाट पाहत होता. जेव्हा सविताजी व्हरांड्यात आल्या तेव्हा त्यांनी शिवमला खुर्चीवर बसलेलं आणि अस्वस्थपणे बाजू बदलताना पाहिलं. जणू काही तो खूप दबावाखाली आहे. त्या चहाचा ट्रे घेऊन पुढे सरकल्या आणि हसत म्हणाल्या, चहा घ्या. सविताजींनी चहाचा ट्रे टेबलावर ठेवताच शिवमने हात वर करून त्यांना नकार दिला. त्याचे डोळे लाल झाले होते. मला चहा नको आहे. त्याने थेट सविताजींच्या डोळ्यात पाहिले आणि तो म्हणाला, मी इथे थेट बोलण्यासाठी आलो होतो, पण तुम्ही मला इथे एकटं सोडून आत निघून गेलात. सविताजींनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. बेटा, हे काय आहे? यात रागवण्यासारखं काय आहे? काकू, साधी सरळ गोष्ट आहे. मला उद्याच आरोहीशी लग्न करायचं आहे. शिवम बेफिकीरपणे म्हणाला. शिवमच्या या शैलीमुळे सविताजींचे हृदय जोरात धडधडत होते. उद्याच? पण हे कसं शक्य आहे? मला माझ्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांशी याबद्दल बोलावं लागेल. यासाठी आम्हाला थोडा वेळ हवा आहे. त्याचा हा दृष्टिकोन पाहून माहीत नाही का त्यांना पुन्हा त्याची भीती वाटत होती. काकू, ही वेळ काय आहे जेव्हा मी तुमच्या कुटुंबाबद्दल प्रश्न विचारत नाही, तुम्ही माझ्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्याचा आग्रह धरत नाहीत, तेव्हा हा गोंधळ निर्माण करण्याची काही गरज नाही. हे सोपं आहे. मला लवकरात लवकर लग्न करायचं आहे. तेव्हा दाराजवळ उभी असलेली आरोही मनातून आनंदी झाली होती. तो तिच्याशिवाय राहू शकत नव्हता. म्हणूनच तो इतक्या घाईघाईने लग्न करण्याचा प्रयत्न करत आहे असे आरोहीला वाटले. सविताजींनीही आत्मविश्वासाने आरोहीकडे पाहिले. तेव्हा आरोही तिच्या आईकडे डोळ्यात एक विचित्र तेज घेऊन पाहत होती. पण बेटा, तू इतक्या घाईत लग्न का करत आहेस? सविताजींना काहीतरी बोलायचे होते, पण शिवमने हाताच्या इशाऱ्याने त्यांना थांबवले. माझ्यावर माझ्या पालकांकडून खूप दबाव आहे. त्यांना माझं लग्न कुठल्या तरी जमीनदाराच्या मुलीसोबत व्हावं असं वाटतं. जर मी त्यांना वेळ दिला तर ते माझे लग्न करून देतील आणि मला हे अजिबात नको आहे. म्हणूनच मी आधीच लग्न करू इच्छितो आणि त्यांना सांगू इच्छितो की मी अगोदरच विवाहित आहे, जेणेकरून ते गप्प राहतील. सविताजींच्या मनात खूप प्रश्न येऊ लागले की हा मुलगा इतका अस्वस्थ का दिसत आहे? त्याच्या इतक्या घाई करण्याचं कारण काय आहे?
पण त्याच वेळी आरोहीचा आवाज त्यांच्या कानात घुमत होता, आई, अशी नाती पुन्हा पुन्हा येत नाहीत. मग सविताजींनी आरोहीकडे पाहिलं, जी ओठ दाबून उभी होती, जणू ती आईच्या तोंडून हो ऐकण्याची वाट पाहत होती. बेटा, मी... सविताजींनी काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडले, पण नंतर आरोहीच्या डोळ्यातील चमक पाहून त्या थांबल्या. ठीक आहे. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, जर तू याबद्दल गंभीर असशील तर लग्न करून टाकूया. शिवमच्या डोळ्यात एक चमक दिसत होती. आरोहीच्या ओठांवरही एक दबलेले हास्य आले. निर्णय आता घेण्यात आला होता आणि या निर्णयाने आरोहीच्या जीवनाच्या विनाशाचे दारही उघडले होते. दरम्यान आरोहीच्या फोनवर श्रेयसचा फोन आला, पण तिने त्याचा फोन उचलला नाही आणि तिची नाराजी पाहून श्रेयसच्या ओठांवर एक स्मित हास्य आले. ही मुलगी नेहमीच हट्टी राहिली आहे, पण मला तिची हट्टी शैली देखील खूप आवडते. सध्या मी शहराबाहेर जात आहे, पण परत आल्यावर मी तिला एक सरप्राईज देईल आणि मला माहीत आहे की माझं सरप्राईज ऐकून ती खूप आनंदाने फुलून जाईल आणि तिचा सर्व राग ती विसरेल. श्रेयस स्क्रीनवर असणाऱ्या आरोहीच्या फोटोकडे पाहून स्वतःशीच बोलत होता. दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजायला फक्त काही क्षण शिल्लक होते. लग्नाची व्यवस्था लहान व्हरांड्यात करण्यात आली होती. आज शिवम त्याच्या युनिफॉर्ममध्ये नव्हता. त्याने पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती, जी त्याच्या व्यक्तिमत्वाला चांगली शोभून दिसत होती. आरोहीलाही तिच्या मैत्रिणींनी तयार केलं होतं. दागिन्यांच्या नावाखाली तिच्या कानात फक्त एकच कानातले होते, पण आज तिचा चेहरा वेगळाच चमकत होता. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि चिंता दोन्ही एकत्र दिसत होते. आरोही, तू कोणते उपवास केलेस, ज्यामुळे तुला इतका देखणा आणि श्रीमंत नवरा मिळाला? तिची मैत्रीण निशा खोडकरपणे म्हणाली. आता आपल्यालाही आरोहीसारखं आपलं वजन वाढवावं लागेल. कदाचित आपले नशीबही आपल्यावर कृपा करेल. तेव्हाच दुसरी मैत्रीण हसत म्हणाली. तिच्या शब्दांनी रूममध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले. आरोही उठली आणि तिने लाजेने मान खाली घातली. तिला माहीत होतं की तिची स्वप्न सत्यात उतरत आहेत. ती एका नवीन जगात पाऊल ठेवणार होती, जिथे गरिबी आणि निराशेला जागा नव्हती. यावेळी तिची आई खोलीत आली. चल आरोही, लग्नाच्या विधींची वेळ झाली आहे. पंडितजी तुला बोलवत आहेत. ती तिच्या मैत्रिणी आणि आईसोबत बाहेर आली. ती मंडपात आरामात बसली होती. सविताजींच्या चेहऱ्यावर अजूनही गोंधळ दिसत होता. आपल्या मुलीच्या हट्टीपणापुढे हार मानणाऱ्या आईची असहाय्यताही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पंडितजींनी लग्नाचे मंत्र म्हणायला सुरुवात केली होती आणि प्रत्येक मंत्राबरोबर आरोहीचे हृदय वेगाने धडधडत होते. हळूहळू लग्नाच्या सर्व विधी पूर्ण होत होत्या आणि तिचे लग्न शिवमशी होत होते. लग्न आनंदाने पूर्ण झाले. सविताजींनी एक दीर्घ श्वास घेतला, जणू काही त्या एखाद्या ओझ्यातून मुक्त झाल्या आहेत. आरोहीचे नशीब आता बदलले होते. निरोपाची वेळ जवळ आली होती. घराच्या लहान अंगणात आरोहीच्या मैत्रिणी आणि शेजारच्या काही महिला जमल्या होत्या. आरोहीचं लक्ष तिच्या आईकडे होतं, ज्या शांतपणे उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यांना ते क्षण सहन होत नव्हते. आई, आरोही थरथरत्या आवाजात म्हणाली आणि दुसऱ्या क्षणी तिने आपल्या आईला मिठी मारली आणि रडू लागली. सविताजींनीही तिला घट्ट मिठी मारली, जणू काही त्या शेवटच्या वेळी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होत्या. त्यांची मुलगी, जी नेहमीच त्यांच्यासोबतच राहत होती, प्रत्येक अडचणीत त्यांचा आधार होती, आज ती एका नवीन घरात जाणार होती, जिथे तिच्या नशिबात काय लिहिले आहे कोणास ठाऊक. जा बेटी, आनंदी राहा. तुझ्या घराची काळजी घे. तुझ्या पतीला आनंदी ठेव. त्यांचा आवाज थरथरत होता. आरोहीने शेवटचं तिच्या आईच्या उबदार तळहाताचे चुंबन घेतले आणि मग तिच्या धाकट्या भावाकडे ती आली, जो एका कोपऱ्यात शांतपणे उभा राहून हे सर्व पाहत होता. आरोहीने त्याचा हात धरला. आईची काळजी घे. तू ऐकतोयस ना? तिच्या भावाने किंचित डोके हलवले, पण तो काहीही बोलला नाही. आरोहीचे डोळे अश्रूंनी भरले. तिने स्वतःला सावरले. बराच वेळ शांत असलेला शिवम आता पुढे आला आणि तो म्हणाला, आपण आता निघूया का आरोही? आरोहीने शेवटचे तिच्या घराकडे पाहिले आणि मग पुढे सरकली. गाडीत बसताना तिचे हृदय एखाद्या रेतीखाली दबल्यासारखे वाटले. गाडी पुढे सरकली आणि आरोहीची नजर आपोआप मागे वळून दर सेकंदाला दूर जाणाऱ्या तिच्या घराकडे जाऊ लागली. गाडीच्या आत एक शांतता होती. शिवम पूर्णपणे गप्प होता. त्याचा चेहरा शांत दिसत होता. त्याच्या डोळ्यात कालसारखा नरमपणा दिसत नव्हता. आरोहीने 1-2दा त्याच्याकडे पाहिलं, पण तो सतत समोरच पाहत होता, जणू काही तो काहीतरी विचार करत होता. आरोहीने तिचा घसा किंचित साफ केला, जणू काही तिला काहीतरी बोलायचे आहे, पण नंतर ती गप्प झाली. तिच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली.
हा तोच माणूस होता जो कालपर्यंत लग्नासाठी इतक्या उत्सुकतेने आग्रह करत होता, पण आज तो एक ओझं वाहून नेत असल्यासारखं वाटत होतं. गाडीत फक्त शांतता होती आणि आरोहीला ही शांतता विचित्र वाटत होती. गाडी एका मोठ्या गेटसमोर थांबली. आरोहीने आश्चर्याने काचेतून बाहेर पाहिले. तिने कधीच कल्पना केली नव्हती की ती इतक्या भव्य घरात प्रवेश करेल. गेट उघडले आणि गाडी आत आली तेव्हा तिला आश्चर्य वाटले. तिच्यासमोर खूप मोठे दिव्य फुलांनी झगमगणारे राजवाड्यासारखे घर होते. प्रत्येक गोष्ट आपली किंमत सांगत होती. तिच्या हृदयाचे ठोके नियंत्रणाबाहेर गेले होते. आनंद आणि आश्चर्याच्या संमिश्र भावनांनी तिने शिवमकडे पाहिले, जो शांत बसलेला होता. जणू काही त्याला काहीच वाटत नव्हते. गाडी थांबली आणि एक नौकर पुढे आला. शिवम शांतपणे गाडीतून खाली उतरला, पण आरोहीचे हृदय अजूनही धडधडू लागले. हे माझं घर आहे, ती आत्मविश्वासाने गाडीतून उतरली. घरातील दृश्य आणखीनच नेत्रदीपक होते. मोठ्या भिंतींवर मौल्यवान चित्र काढलेली होती. जमिनीवर मऊ गालिचे होते आणि संपूर्ण वातावरण दिव्यांच्या तेजाने चमकत होते. आरोहीच्या डोळ्यात आश्चर्य होते. चल आत जाऊया. शिवमने काही शब्दातच आपले संभाषण संपवले आणि तो पुढे गेला. आरोही त्याच्या मागे जाऊ लागली. तो तिला एका मोठ्या खोलीत घेऊन गेला. कदाचित ती त्यांची बेडरूम होती. बेडरूम इतकी आलिशान होती की आरोहीची पावले तिथेच थांबली. घराच्या भिंती पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या डिझाईनने सजवलेल्या होत्या. मौल्यवान झुंबर, मऊ बेड आणि सर्व काही महाग दिसत होतं. शिवमने शांतपणे त्याचा कोट काढला आणि सोफ्यावर ठेवला. नंतर तो त्याचे घड्याळ काढू लागला. आरोहीने आनंदाने त्याच्याकडे पाहिले आणि बालिश निरागसतेने ती म्हणाली, आज तुम्ही माझ्याकडे पाहिलेही नाही, माझी स्तुतीही केली नाही. शिवमने क्षणभर डोके वर करून तिच्याकडे पाहिले, पण त्याची नजर अशी होती जणू तो एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे पाहत आहे. जणू काही त्याला तिची उपस्थिती सहनच होत नव्हती. तुला काय झालंय? तो विषारी आवाजात म्हणाला. तू लहान मुलांसारखं का प्रतिक्रिया देत आहेस? आरोहीचा चेहरा पूर्णपणे आता फिका पडला. तिला फक्त आनंदाने त्याच्यासोबत बोलायचं होतं, पण शिवमच्या वागण्यात इतका थंडपणा का होता? मी फक्त तुमच्याशी बोलत होते, ती संकोचून म्हणाली. शिवमने तिच्याकडे पूर्णपणे व्यंगात्मक हास्याने पाहिले. त्याची नजर अशी होती की आरोहीच्या हृदयात बाणासारखी घुसली. तू खूप विचित्र आहेस. तुझे शब्द, तुझी शैली, तुझी जीवनशैली. मी कधीच विचार केला नव्हता की तू अशी असशील. तो अस्वस्थतेने बोलला. तेव्हा आरोहीला जणू कोणीतरी तिच्या पायाखालची जमीन ओढून घेतल्यासारखे वाटले. पण तूच म्हणालास तुला माझे सौंदर्य आवडते, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. शिवमने तिच्या शरीरावर खोलवर नजर टाकली, अशी नजर जी आरोहीला आतून लाजवेल. ती अचानक तिचा दुपट्टा घट्ट धरून मागे सरकली. तिचे डोळे अश्रूंनी भरले. हा सगळा तुझा गैरसमज होता. तिच्या अस्तित्वावर एक विचित्र नजर टाकत तो बाथरूमकडे निघाला. तो बाथरूममधून बाहेर आला. ती तिथेच उभी होती. तिला धक्का बसला होता आणि ती काळजीत पडली होती. तो तिच्या जवळ गेला आणि त्याच्या शर्टची बटणे उघडत म्हणाला, तू आता इतकी का हैराण झाली आहेस? बरं, काही काळासाठी सर्व चिंता मनातून काढून टाक. काहीही झाले तरी तू माझी पत्नी आहेस आणि आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. मला तुझे हे विशाल अस्तित्व माझ्या मिठीत घ्यावेसे वाटत नाही, पण काहीही असो, मी माझ्या अस्वस्थ भावनांना थोडा आराम देऊ शकतो. असे म्हणत त्याने त्याचा शर्ट काढला आणि सोफ्यावर ठेवला. त्याने तिला आपल्या जवळ घट्ट ओढले. तिला त्याच्या पकडीतून बाहेर पडायचे होते, पण ती सुटली नाही आणि तो हळूहळू तिच्याकडून त्याचे सर्व हक्क मागत राहिला. त्याच्या प्रत्येक हावभावात एक निर्दयीपणा आणि एक विचित्रपणा दिसत होता. आरोहीला त्याच्या कोणत्याही हावभावात प्रेमाचे प्रतिबिंब दिसले नाही. तो फक्त तिच्यासोबत त्याच्या गरजा पूर्ण करत होता. त्याने तिला उत्कटतेने भरून वेदना दिल्या होत्या आणि तेव्हा आरोहीच्या ओठातून एक हुंदका बाहेर पडला. तेव्हाच त्याने निर्दयीपणे तिचे रडणे दाबले. भावनांचे वादळ आता शांत झाल्यावर शिवमने तिला स्वतःपासून दूर ढकलले आणि तो उठून बसला. खोल डोळ्यांनी तिच्याकडे तो पाहू लागला. तसे तर तू खूप जाड दिसत असलीस तरी तितकीच हॉट आहेस. आज तू माझे मन आनंदित केले आहेस. मला आशा आहे की तू माझ्यासाठी भाग्यवान ठरशील. असे म्हणत शिवम दार उघडून बाहेर निघून गेला आणि आरोही तिथेच बसून रडत राहिली. तिच्या डोळ्यात आश्चर्य, वेदना आणि अविश्वासाचे अश्रू होते. तिला वाटत होतं की आज तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे, पण हे काहीतरी वेगळेच झाले होते. तिने आज श्रेयससारखा हिरा सोडून या दगडी माणसाचा हात धरला होता. त्यामुळे तिच्या हातांना दुखापत होणार हे निश्चितच होतं.
तिच्या छोट्याशा दुखापतीनेही वेदनेने व्याकुळ होणारा श्रेयस तिची तो खूप काळजी घ्यायचा, जणू ती एखादी नाजूक बाहुलीसारखी आहे. पण तिने मात्र एका झटक्यात त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून या दगडहृदयी माणसाला निवडले होते. कदाचित तिने केलेल्या चुकांची भरपाई कधीच होणार नव्हती. तो माणूस तिच्याकडे प्रेमाने पाहत पण नव्हता. अशा नजरा तिच्या समजण्या पलीकडच्या होत्या. रात्रभर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला कळलेच नाही की ती कधी झोपी गेली. वेदना, असह्यता आणि अपमानाची भावना तिच्या हृदयावर आणि मनावर अधिराज्य गाजवत होती. तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांचा विचार आज असह्यता आणि वेदनेने घेतला होता. खिडकीतून सकाळचा सूर्यप्रकाश आत येत होता. तेव्हा अचानक कोणीतरी तिचे केस ओढल्यामुळे तिचे डोळे उघडले. ती घाबरली आणि तिने वर पाहिले. शिवम तिथेच उभा होता. त्याने तिच्या केसांवर पाय दिला होता. त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी शांतता दिसत होती आणि त्याच्या हातावर घड्याळ बांधले होते. उठ, आपल्याला लवकर निघायचं आहे, तो स्पष्टपणे म्हणाला. आरोहीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. काय? पण कुठे? हनीमूनसाठी. आपण स्वित्झर्लंडला जात आहोत, शिवमने अगदी सपाटपणे उत्तर दिले आणि तो त्याचा फोन पाहू लागला. इकडे आरोहीचे मन क्षणभर दगडात रोवले गेले. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. काय? स्वित्झर्लंडला? पण तुम्हाला इतके पैसे कुठून मिळाले? शिवम थोडंसं हसत उपहासाने म्हणाला. मी एक पोलीस आहे, माझ्याकडे सगळं काही असू शकतं. तू काळजी करू नकोस, आपण आजच निघत आहोत. आरोहीच्या मनात प्रश्नांचा भडीमार होता. पण मी ऐकलंय की पासपोर्ट, विजा या गोष्टींना वेळ लागतो, ती गोंधळलेल्या स्वरात म्हणाली. शिवमने खांदे उडवले. मी सगळं सांभाळेल, तू फक्त तयारी कर. आरोहीला काहीतरी विचित्र वाटत होतं. सगळं इतक्या लवकर घडतंय. लग्न काल झालं, आज हनीमूनसाठी स्वित्झर्लंड. ती आतून तुटली होती, पण ती गप्प राहिली. कारण आता प्रश्न विचारणे निरुपयोगी होते. काही क्षण विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, पण मला आधी माझ्या आईला भेटायचं आहे. शिवम सहजच म्हणाला, काही हरकत नाही, मी तुला सोडतो. आरोही पटकन तयार व्हायला गेली. घराचे दार उघडताच सविताजींनी त्यांच्या मुलीला पाहिले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आरोहीच्या चेहऱ्यावर आनंद आणि दुःखाच्या संमिश्र भावना उमटल्या. तिने अचानक तिच्या आईला मिठी मारली. त्यांनी विचारलं, कशी आहेस माझ्या बाळा? आरोहीने चेहऱ्यावर हास्य आणले. आई, मी खूप आनंदी आहे. तुला माहीत आहे का, आम्ही उद्या स्वित्झर्लंडला जात आहोत, ती घरात प्रवेश करताना म्हणाली. तेव्हा सविताजींच्या चेहऱ्यावरून आनंद नाहीसा झाला. स्वित्झर्लंड? आणि तेही इतक्या लवकर? त्यांच्या आवाजात काळजी दिसत होती. हो आई, हनीमूनसाठी, आरोही आनंदाने म्हणाली. तेव्हा सविताजींनी तिच्याकडे उत्सुकतेने पाहिले. जणू काही त्यांना काहीतरी चुकीचे वाटत होते. बेटा, हे सर्व विचित्र वाटत आहे मला. एवढ्या लवकर सर्व काही मला बरोबर वाटत नाही. आरोहीने लगेच त्यांचा हात धरला. आई, तू अनावश्यकपणे गैरसमज बाळगत राहतेस. शिवम खूप चांगला मुलगा आहे, तो खूप श्रीमंत आहे. माझे आयुष्य किती बदलले ते तुला लवकरच दिसेल. सविताजींच्या डोळ्यात अजूनही काळजी दिसत होती. आरोही, आनंद हृदयातून जाणवतो, जबरदस्तीने नाही. जेव्हापासून मी तुला निरोप दिला आहे तेव्हापासून माझ्या हृदयात काहीतरी विचित्र वाटत आहे. मी आनंदी नाही आणि मला शांतता पण मिळत नाही. आरोहीला वाटले की तिची आई तिच्या आनंदात आनंदी राहण्यास तयार नाही आहे. ती काहीशी रागाने म्हणाली, आई, तू फक्त माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना कर, सगळं काही ठीक होईल. सविताजींनी एक दीर्घ श्वास घेतला, पण त्या गप्प राहिल्या. त्यांच्या मनातील अस्वस्थता कमी झाली नव्हती. त्यांच्या मुलीच्या आग्रहापुढे त्या गप्प बसल्या. रात्री शिवम आरोहीला घ्यायला आला. जेव्हा आरोही आणि शिवम त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा आरोहीच्या मनात अजूनही एक विचित्र भावना होती. पण ती स्वतःला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होती की सर्व काही ठीक आहे. पण कुठेतरी सविताजींचे अस्वस्थ शब्द तिच्या मनात घुमत होते. दुसऱ्या दिवशी विमानतळाच्या तेजस्वी प्रकाशात सगळं काही छान दिसत होतं, पण आरोहीच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. संपूर्ण प्रवासात शिवमने एकदाही तिच्याकडे लक्ष दिले नाही. तो एकतर खिडकीतून बाहेर पाहत होता किंवा तो त्याच्या फोनमध्ये व्यस्त होता. आरोहीला विचित्र वाटत होतं, पण तिला वाटले की कदाचित तो थकल्यामुळे इतका गप्प बसला असेल. काही वेळाने ते स्वित्झर्लंडच्या विमानतळावर दाखल झाले. मोठे टॉवर्स, लोकांची गर्दी आणि विमानतळाची भव्य शैली, सगळं काही स्वप्नांसारखं वाटत होतं. थोड्या वेळाने ते गाडीत बसले आणि हॉटेलकडे निघून गेले. हॉटेलही खूप आलिशान होतं. हॉटेलमधील रूम खूप मोठी होती. आरोहीने आत पाऊल ठेवताच तिला आश्चर्य वाटलं. किती सुंदर खोली आहे. तिने शिवमकडे किलबिलाट करत पाहिले,
पण तो त्याच्या सवयीप्रमाणे अजूनही गप्पच होता. थोडी विश्रांती घे, तो हळूच म्हणाला आणि स्वतः बाहेर निघून गेला. ती थकली होती म्हणून झोपण्याच्या उद्देशाने झोपली. आरोहीने डोळे उघडले तेव्हा संध्याकाळ उलटून गेली होती. शिवम रूममध्ये आला होता. तो कपाटाजवळ उभा होता. तिला उठताना पाहून शिवमने एक पाकिट तिच्यासमोर फेकलं. जा, आंघोळ करून घे आणि कपडे घाल. आरोहीने आश्चर्याने ते पॅकेट पकडले, पण लगेचच तिला आनंद झाला की तिच्यासाठी एक खास ड्रेस असेल. ती आनंदाने पाकिट घेऊन वॉशरूममध्ये गेली. तिने ते पॉकेटमधले कपडे काढताच तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तिने असे कपडे या अगोदर कधीच घातले नव्हते. तिच्या मनात एक विचित्र अडचण निर्माण झाली. पण मग तिने स्वतःला समजावून सांगितलं की कदाचित या ठिकाणचं हे राहणीमान असेल आणि शेवटी जर तिच्या पतीनेच तिला हे घालायला सांगितले असेल तर तिने घालायला हवेत. लाजत कपडे घालून ती बाहेर आली, पण रूममध्ये डोकावताच तिचा श्वास थांबला. शिवम तिच्या समोर नव्हता. उलट समोर एक उंच काळा माणूस उभा होता. आरोहीचे डोळे भीतीने भरून आले. ती घाबरून मागे सरकली आणि पटकन पडद्यामागे लपली. कोण? तू कोण आहेस? तिचा आवाज थरथरत होता. तो माणूस हळूच हसला आणि तुटक्या मराठी शब्दात म्हणाला, मी तुझ्यासोबत वेळ घालवायला इकडे आलो आहे. शिवमने तुला सांगितले नाही का? आरोहीचे पाय थरथर कापत असतानाच तिच्या पायाखालून जमीन सरकली. तू काय मूर्खासारखं बोलत आहेस? मी माझ्या पतीसोबत इथे आले आहे. तो माणूस हसला, जणू काही त्याला तिचे शब्द विनोद वाटले. त्याने तुला काहीही सांगितले नाही? मला काहीही माहीत नाही आणि मला काहीही जाणून घ्यायचे नाही. इथून ताबडतोब तू निघून जा. आरोहीचा आवाज अधिकच मोठा झाला होता. त्या माणसाने डोके हलवले आणि तो पुढे सरकला. जास्त नाटकं करू नकोस, माझ्याकडे आता वेळ नाही. तो माणूस तिच्या जवळ येताच आरोही ओरडली. तिच्या ओरडण्याने तो माणूस रागावला आणि रागाने बडबडत खोलीतून बाहेर पडला. आरोहीचा श्वास जलद गतीने वाढला होता. तिच्या अंगातून घाम येऊ लागला. ती घाबरून पडद्यामागे उभी होती. तिचे हृदय भीतीने थरथर कापत होते. हे काय चाललं होतं? शिवम कुठे होता? तिच्या मनात प्रश्न येत होते. पण सर्वात मोठा प्रश्न हा होता की तिने आता काय करावं? खोलीत शांतता होती. ती खूप रडत होती. तिचं शरीर थरथर कापत होतं. काही वेळाने दार एका झटक्याने उघडले. शिवम आत शिरला. त्याच्या चेहऱ्यावर राग दिसत होता आणि डोळ्यात तेच थंडपणा होता. आरोहीला काल रात्रीपासून जे दिसत होतं ते दिसलं आणि ती रागाने पुढे सरकली. शिवमची कॉलर धरत ती म्हणाली, तू हे का केलंस? ती ओरडली. तो माणूस कोण होता? शिवमने अचानक तिचे हात बाजूला केले आणि विषारी हास्य करत तो म्हणाला, हे जग असेच चालते माझी प्रिया. तुला वाटले होते की तू एखाद्या राजकुमाराची राणी बनत आहेस, पण खरे सत्य हे आहे की मी जे काही आहे ते मी माझ्या कष्टाने नाही तर इतरांचा वापर करून मिळवलं आहे. आता तू माझी पत्नी आहेस. तुला ही माझी साथ द्यावी लागेल. आरोहीचे डोळे आश्चर्याने आणि भीतीने विस्फारले. मी असं काही करणार नाही. तुला लाज वाटली पाहिजे. तू मला फसवून इथे आणलं आहेस. शांत, अगदी शांत. शिवम अगदी रागात म्हणाला. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. तुझ्याकडे आता दुसरा कोणताही मार्ग नाही. जर तू माझ्या म्हणण्याप्रमाणे केलं नाहीस तर मी तुला इथेच सोडून निघून जाईल. या शहरात एकट्या महिलेचं काय होईल याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. तुझे हाल व्हायला वेळ लागणार नाही. आरोहीचे पाय जमिनीवर रोवल्यासारखे वाटत असतानाच ती दाराकडे सरकली आणि ती तिथून पळू लागली. पण 2 मजबूत हातात ती अडकली आणि हळूहळू एक अंधार तिच्या अस्तित्वाला वेढू लागला. त्या रात्री तिने तिचे सर्वस्व गमावले. शिवमचे हेच काम होते, निष्पाप मुलींचा फायदा घेऊन त्यांना परदेशात आणणे आणि त्यांच्याकडून पैसे कमावणे. आता त्याचं लक्ष आरोही होती, जी तिचे संपूर्ण आयुष्य या वेदनेत घालवणार होती. तिला सुमारे 15 दिवस या वेदना होत होत्या. दररोज रात्री ती एका नवीन पुरुषासोबत नवीन वेदना आणि नवीन दुःखातून जात असे. आता शेवटी ती भारतात परतली होती. आरोहीच्या डोळ्यात थकवा आणि चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. परत आल्यावर जेव्हा तिने विमानतळावर तिच्या आईकडे जाण्याचा आग्रह धरला तेव्हा शिवमने शांतपणे डोके हलवले. पण तो इशारा द्यायला विसरला नाही. या गोष्टी जशा सुरू आहेत तशाच चालू दे. जर तुझ्या तोंडून एकही शब्द बाहेर निघाला तर तुझी आई आणि तुझा भाऊ या जगात उद्या सकाळचा सूर्य पाहू शकणार नाहीत. आरोही आतून भीतीने थरथर कापत होती. तिने डोळ्यात अश्रू आणून शांतपणे डोके हलवले. तेव्हा शिवमच्या ओठांवर एक वाईट हास्य पसरले. त्याला माहीत होतं की आरोहीमध्ये आता माझ्याशी लढण्याची हिंमत नाही. आरोहीला फक्त काही क्षणांसाठी थोडी शांतता आणि विश्रांती हवी होती.
त्याला खात्री होती की ती लवकरच परत येईल. जेव्हा आरोही तिच्या आईच्या दारात पोहोचली तेव्हा सविताजी त्यांच्या मुलीला पाहून थक्क झाल्या. आरोहीचा रंग फिकट पडला होता आणि तिचे ओठ सुकले होते. ती पूर्वीसारखी तेजस्वी स्वरूपाची आरोहीसारखी दिसत नव्हती. आरोही, तू स्वतःची काय अवस्था केलीस? सविताजींनी घाबरून तिचा चेहरा धरला. आरोहीने ओठांवर जबरदस्ती हास्य आणले. नाही आई, आई माझ्या चेहऱ्यावर फक्त प्रवासाचा थकवा दिसत आहे. तिथलं हवामान चांगलं नव्हतं. कदाचित म्हणूनच मी कुमकुवत दिसत आहे. खोटं बोलू नकोस, मी सगळं पाहू शकते. सविताजींच्या डोळ्यात काळजी दिसत होती. तिथे काही घडलंय का? शिवम तुझ्याशी चांगला वागत नाही का? आरोहीने डोके खाली केलं आणि तिच्या आईपासून नजर चोरत ती म्हणाली, हो आई, ते खूप चांगले आहेत. मला बरं वाटत नव्हतं म्हणूनच माझा चेहरा फिकट पडला आहे. तू काळजी करू नकोस. मी तुझी आई आहे आरोही. मी सगळं पाहू शकते. तुझ्या डोळ्यातील शांतता ओरडून सांगत आहे तिकडे काहीतरी वेगळंच घडलं आहे. सविताजींनी तिचा हात धरला. काय झालं ते मला सांग आरोही. आरोहीने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, मी काहीही लपवण्याचा प्रयत्न करत नाहीये. तू फक्त प्रार्थना कर की सगळं काही व्यवस्थित होईल. सविताजींनी त्यांच्या मुलीकडे खात्रीने पाहिले, पण आरोहीने जबरदस्तीने स्मितहास्य करून त्यांना आपल्या मिठीमध्ये लपवण्याचा प्रयत्न केला. सविताजी आरोहीला सांगतात, आरोही, तू गेल्यानंतर श्रेयस इकडे आला होता आणि तुझ्या लग्नाची बातमी ऐकताच तो खूप हादरला होता. तेव्हाच दारावर टकटक झाली. शिवम दारातच होता. आरोही, निघायचं का आता? आरोहीने क्षणभर तिच्या आईकडे पाहिलं. जणू तिला तिच्या डोळ्यांनी काहीतरी बोलायचं होतं. पण नंतर शांतपणे तिने डोके खाली केले आणि आईला मिठी मारत म्हणाली, आई, मी जात आहे. मी तुला पुन्हा भेटेन. सविताजींनी असहाय्यपणे त्यांच्या मुलीचा निरोप घेतला, पण त्यांच्या मनात एक विचित्र वादळ उठलं होतं. जवळजवळ 1 महिन्यानंतर रूममध्ये रात्रीची शांतता पसरली होती. रूममध्ये मंद प्रकाश होता आणि जमिनीवर पसरलेल्या चटईवर एक मुलगी बसली होती, जी एकेकाळी भरलेल्या शरीरयष्टीची दिसत होती. आज ती स्वतःच्या सावलीसारखी दिसत होती. ती सुकून काटा झाली होती. डोळ्याखाली खोल काळे वर्तुळ, ओठ निस्तेज होते आणि शरीर हाडांच्या सांगाड्यासारखे झाले होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. देवा, मी आता खूप थकले आहे. मी केलेल्या चुकांची किंमत आज मी चुकवत आहे. आता हे थांबवा देवा, हे थांबवा. मी हे दुःख आणि हे घाण सहन करू शकत नाही. मी एक माणूस आहे की अशी गोष्ट जी दररोज कोणत्या तरी प्राण्यासमोर फेकली जाते? रडत ती देवाची आठवण काढत होती. मी माझ्या आयुष्याबद्दल काय विचार केला आणि काय झालं? मी असं कोणतं पाप केलं होतं की तू मला अशा लोकांच्या हाती दिलंस? देवा, माझ्या सुटकेचा मार्ग शोधा. मला एकदा या नरकातून बाहेर काढा. माझे हृदय आता पूर्णपणे तुटले आहे. माझे शरीर थकले आहे. पण मला माहीत आहे की तुम्ही मला नक्कीच मदत कराल. तिने आपला चेहरा दोन्ही हातात लपवून स्वतःला सावरले आणि ती रडू लागली. आरोही मनापासून देवाला प्रार्थना करत राहिली आणि अश्रू ढाळत राहिली. वेदनेच्या तीव्रतेने तिचे शरीर थरथर कापत होते. खोलीत सकाळचा प्रकाश हळूहळू पसरत होता. शिवम आत आला तेव्हा आरोही अजूनही चटईवर पोटात पाय घेऊन झोपलेली होती. रात्रीचे अश्रू अजूनही तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. शिवम तिला सिगरेट ओढत सहज म्हणाला, आज तुला 2 नवीन ग्राहकांकडे जायचे आहे, जे खूप मोठी रक्कम देण्यास तयार झाले आहेत. आरोहीने डोके वर केले आणि नेहमीप्रमाणे ती गप्प बसली. तिच्याकडे बोलण्यासारखे काहीच नव्हते. तिचा आत्मविश्वास आधीच नष्ट झाला होता. आता तिच्या डोक्यावर फक्त छप्पर होतं. तिच्या आई आणि भावाचे आयुष्य एका निर्दयी व्यक्तीच्या हातात होते. त्यांच्यासाठी ती हे सर्व काही सहन करत होती. पण आज कदाचित तिचे नशीब बदलणार होते. तिने अश्रूंनी देवाला केलेल्या प्रार्थना आज व्यर्थ जाणार नव्हत्या. तिच्या आयुष्यात एक वादळ येणार होतं, जे सगळं काही बदलून टाकणार होतं. रात्री 1 वाजता लाल नाईट ड्रेस घालून ती खूप असहाय्यपणे बसली होती. मग तिला बाहेरून 2 पुरुषांचे आवाज ऐकू येऊ लागले. आज तर शिवमने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. तो खोलीत 2 लोकांना एकत्र पाठवत होता. असहाय्यपणे तिच्या गालावरून अश्रू वाहू लागले. ते दोघं एकमेकांशी बोलत होते. एका माणसाने कदाचित दुसऱ्याला जबरदस्तीने आणले असेल, कारण तो आत यायला अजिबात तयार होत नव्हता. राजेश, तू मला कुठे घेऊन आला आहेस? तेव्हा दुसऱ्या माणसाचा आवाज आला होता. निदान एकदा चल. तू नेहमी योगींसारखा फिरत राहतोस. तुझ्या वेदनेंवर हे एकमेव औषध आहे. आता या जगात हा एकमेव उपचार उरला आहे. फक्त एका मुलीमुळे आयुष्यातील सगळं काही संपत नाही. जर एक तुला सोडून गेली तर दुसऱ्या मुलीच्या केसांच्या सावलीत तू आश्रय घे. दुःख आपोआप हलकं होईल.
तुला माहीत आहे मी फक्त एकाच मुलीवर प्रेम केलं आहे. तिच्याशिवाय मी इतर कोणाकडेही पाहू शकत नाही. आणि हा आवाज ऐकून आरोहीचे हृदय धडधडत होते. तो श्रेयसचा आवाज होता. तू वेडा आहेस. हे प्रेम ब्रेम काहीच नसतं. ते फक्त मनाची एक कल्पना आहे. एकदा तू त्या मुलीला मनातून काढून टाक आणि जगभरात पसरलेलं सौंदर्य अनुभव. तेव्हा सगळं तुला सुंदर दिसू लागेल. एक काम कर, तू आज जा. तोपर्यंत मी तुला ताजेतवानं करण्यासाठी काहीतरी घेऊन येतो. त्याने डोळे मिचकावले आणि श्रेयसला खोलीत ढकलले. तो ड्रिंक्स घेण्यासाठी निघून गेला. आरोहीने काही विचार करण्यापूर्वीच दार उघडले. पावलांचा आवाज तिला आला आणि ती घाबरून उभी राहिली. जेव्हा तिने पुढे पाहिले, ती दगडबंदी होती. तिच्यासमोर दुसरा तिसरा कोणी नसून श्रेयस उभा होता. तो श्रेयस ज्याचं प्रेम एकेकाळी तिच्या स्वप्नांचा भाग होतं. तो श्रेयस ज्याच्या शब्दांमध्ये एकेकाळी जगाचा गोडवा होता. तो श्रेयस ज्याला तिने खूप पूर्वी तिच्या मूर्खपणामुळे गमावलं होतं. तो आज तिच्या समोर उभा होता. पण आज ती ज्या स्थितीत उभा होती त्यामुळे तिचे हृदय धडधडत होते. आज तिच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ दिसत होते. तिचा चेहरा फिकट पडला होता. तिचे शरीर अशक्त झालेले दिसत होते. तिला पाहून श्रेयसही दगड झाला होता. त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास दिसत होता आणि ओठांवर शांतता होती. तो फक्त उघड्या डोळ्यांनी आरोहीकडे एकटक पाहत होता. आता ना तिचे शरीर जाड होते, ना तिच्या चेहऱ्यावर ते रंग दिसत होते, ना तिच्या ओठांवर ते हास्य दिसत होते, ना तिच्या डोळ्यात ती चमक दिसत होती. मग हळूहळू तो तिच्या जवळ आला. तू कुठे गेली होतीस? मी तुला खूप शोधलं, खूप फोन केले. माझी एक गोष्ट तुला एवढी वाईट वाटली. मी तुला वजन कमी करायला सांगितलं होतं. त्यामुळे तू मला सोडून गेल्याने मला खूप वाईट वाटलं. तो थकलेल्या स्वरात म्हणाला. आरोहीचे अश्रू ओघळले आणि ती अचानक आवाक झाली. तिच्याकडे शब्दच संपले होते. तुला माहिती आहे, तू गेल्यानंतर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी कुठेच मन लावू शकलो नाही. मला वाटलं कदाचित तू माझ्यावर रागावली असशील, तू परत येशील, पण हे सगळं काय आहे? ती गप्प झाली. श्रेयसने तिचा खांदा हलवत तिला विचारलं, आरोही हे सगळं काय आहे? ते मला सांग. ती रडू लागली. तेव्हा हळूहळू तिच्या डोळ्यातून प्रत्येक जखम, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान एक एक करून बाहेर पडू लागला. ती सगळं सांगत राहिली आणि श्रेयस ऐकत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव कठीण होत चालले होते. तो रागाने त्याच्या मुठी आवळत होता. क्षणभर खोलीत शांतता पसरली. मग तो हळूच म्हणाला, काळजी करू नकोस, मी सगळं काही ठीक करेल. आज रात्री इथेच आराम कर आणि सकाळी तू इथून निघून जा. तुला कोणीही काहीही म्हणणार नाही. असे म्हणत त्याने बेडकडे बोट दाखवले आणि तो खोलीतून बाहेर पडला. आरोही त्याला जाताना पाहत राहिली. तिच्या डोळ्यात आशेचा प्रकाश आणि अविश्वास दिसत होता. तो खरोखर तिचं आयुष्य बदलू शकला असता, पण तिला वाटले की हे सर्व फक्त बोलणं आहे. पण यावेळी ते फक्त बोलणं नव्हतं. देवाने तिची मदत करणारा व्यक्ती पाठवला होता. बरोबर 1 आठवडा उलटला. रात्रीची वेळ होती. सर्वत्र शांतता होती. फार्म हाऊसच्या लांब हॉलमध्ये श्रेयस त्याच्या दिनचर्येनुसार फेऱ्या मारत होता. शिवम त्याच्या खोलीत झोपला होता. तेव्हा अचानक एक स्फोट झाला. खिडक्या हादरू लागल्या. सायरन वाजला. सुरक्षा कर्मचारी घाबरून त्या दिशेने धावले जिथे आगीच्या ज्वाळा वाढत होत्या. शिवमही घाबरून उठला. घाबरून दार उघडून तो बाहेर आला. त्याचे हृदय अस्वस्थपणे धडधडत होते. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, अचानक काय झाले असेल? दुसऱ्या बाजूला आरोही तिच्या खोलीतच होती. स्फोटाच्या आवाजाने तीही स्तब्ध झाली. ती घाबरली आणि भिंतीला बिलगून बसली. यावेळी खिडकीत हालचाल झाली आणि ती घाबरली. खिडकीकडे ती पाहू लागली. प्रकाशाच्या उजेडात तिला एक चेहरा दिसला. तिचे हृदय जोरात धडधडू लागले. श्रेयस! ती आश्चर्यचकित झाली, पण आनंद आणि भीतीच्या मिश्र भावनेने ती शांतपणे उभी होती. श्रेयसने क्षणाचाही वेळ वाया न घालवता त्याचा हात पुढे केला. आरोही, लवकर कर. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला इथून निघून जावं लागेल. आरोहीचे मन सुन्न झाले, पण श्रेयसच्या कडक शब्दांनी तिला प्रोत्साहन दिले आणि ती वेगाने पुढे सरकली. श्रेयसने तिला घट्ट धरले आणि बाहेर काढले. श्रेयस म्हणाला, मी तुला आणि तुझ्या आईला इथून बाहेर काढायला आलो आहे. आरोहीच्या हृदयात आशेचे किरण जागृत झाला होता. दुसरीकडे शिवम घाबरून रक्षकांना हाक मारत होता. पण जेव्हा तो आरोहीच्या खोलीकडे धावला तेव्हा तिथे पोहोचल्यानंतर त्याच्या पायाखालून जमीनच सरकली. आरोही तिथे नव्हती. तो जोरात ओरडला, आरोही तू कुठे आहेस? पण त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. श्रेयस आरोहीला एका गाडीत घेऊन आला. तिथे सविताजी आणि तिचा धाकटा भाऊ अगोदरच उपस्थित होते. त्यांची मुलगी सुखरूप पाहून सविताजी रडू लागल्या. श्रेयसने त्यांना सर्व काही सांगितलं होतं.
आणि आता तो त्यांना दुसऱ्या शहरात घेऊन जाणार होता. श्रेयसने वेगाने गाडी दुसऱ्या शहराकडे वळवली तर आरोहीने तिच्या आईला सांत्वन दिलं. शिवमची माणसं त्यांना शोधण्यासाठी सर्वत्र गेली, पण ते तिघेही खूप दूर निघून गेले होते. आरोहीच्या आयुष्यात एक नवीन जागा, एक नवीन सुरुवात आणि एक नवीन वळण आले होते. कदाचित देवाला काहीतरी चांगलं करायचं होतं. इथे आरोहीचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. श्रेयसने तिला नोकरी मिळवून दिली होती आणि तिचे आयुष्य सेटल केल्यानंतर तो अशा प्रकारे गायब झाला की त्याने आरोहीला परत कधी वळून पाहिलं नाही. आरोही शांतपणे रडायची. ती फक्त श्रेयसच्या आनंदासाठी देवाकडे प्रार्थना करायची. ती श्रेयसला स्वतःसाठी मागूही शकत नव्हती, कारण ती आता श्रेयसच्या लायकीची राहिली नव्हती. तिने केलेल्या चुकांची आणि मूर्खपणाची शिक्षा तिला अगोदरच मिळाली होती आणि कदाचित आता या शिक्षेचा अंत नव्हता. तिने तिचे संपूर्ण आयुष्य श्रेयसची आठवण काढण्यात आणि त्याच्या प्रेमाची आस धरण्यात घालवणार होती. सविताजींनाही त्यांच्या मुलीच्या मनस्थितीची जाणीव होती. एके दिवशी ती ऑफिसमधून घरी परतली तेव्हा सविताजींनी तिचा हात धरला आणि सोफ्यावर बसत त्या तिला म्हणाल्या, आरोही, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आई, बोल. तिच्या दुपट्ट्याने चेहऱ्यावरील घाम पुसत ती म्हणाली, देवाने जे काही केलं आहे ते आता बदलता येणार नाही. कदाचित ही तुझ्या मूर्खपणाची शिक्षा होती, जी आता तू भोगली आहेस. पण मला वाटते की श्रेयस अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. जर तू म्हणालीस तर मी त्याच्याशी याबद्दल बोलेल. आरोहीने तिच्या आईच्या ओठांवर हात ठेवला. नाही आई, श्रेयसला चुकूनही तू हे बोलू नकोस. मी त्याच्या आयुष्याचा भाग बनण्यास सक्षम नाही. जर त्याने माझ्यावर दया केली आणि मला त्याच्या आयुष्यात समाविष्ट केलं तर मी आयुष्यभर त्याच्या डोळ्यात पाहून त्याच्याशी बोलू शकणार नाही. मी खूप दुःख सहन केलं आहे आई. आता ते सहन करण्याची माझ्यात हिंमत नाही. आरोहीच्या गालावरून अश्रू वाहू लागले आणि सविताजी गप्प बसल्या. 3 महिन्यांनी श्रेयस तिच्यासमोर उभा होता. त्याच्या हातात काही कागद होते. हे काय आहे श्रेयस? हे घटस्फोटाचे कागद आहेत. मी तुला कोर्टातून शिवमपासून घटस्फोट मिळवून दिला आहे आणि त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा देखील झाली आहे. त्याने त्याचा मोबाईल उघडला आणि तो आरोहीसमोर ठेवला, ज्यामध्ये शिवमच्या हातात हातकड्या घालताना व्हिडिओ दिसत होता आणि पोलीस त्याला जीपच्या आत ढकलत नेत होते. त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी मला खूप वेळ लागला, पण आता तो त्याच्या अंताला पोहोचला आहे. हे सर्व ऐकून आरोहीने डोळे खाली केले होते. तो बराच वेळ गप्प बसला, जणू त्याला काहीतरी बोलण्याची हिंमत होत नव्हती. आणि मग बराच वेळ झाल्यानंतर तो म्हणाला, आरोही, गेल्या 3 महिन्यांपासून मी प्रत्येक रात्र जागून घालवली आहे. माझं प्रेम, जिच्यावर मी माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम केलं होतं, ते प्रेम माझ्याकडे कलंकित होऊन परत आलं आहे. रोज रात्री मी सगळा विचार सोडून तुला स्वीकारण्याची तयारी करायचो, पण माझ्यात तेवढी हिंमत नाही आरोही. असे म्हणत त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि आरोही श्वास रोखून त्याचे बोलणं ऐकत होती. तो पुढे म्हणाला, पण आरोही, तुला मिळवल्यानंतर मी पुन्हा तुझ्यापासून दूर होऊ शकेन इतकी हिंमत तर माझ्यात अजिबात नाही. मी एका विचित्र वळणावर येऊन उभा राहिलो आहे. मी तुला गमावू इच्छित नाही किंवा तुला स्वीकारू इच्छित नाही. तुला माहीत आहे, मी रात्रभर एक क्षणही झोपलेलो नाही आणि शेवटी मी ठरवले की मी तुझ्याशी लग्न करेल आरोही. तुला पुन्हा गमावण्याची माझ्यात हिंमत नाही, पण कदाचित मी तुला माझ्या आयुष्यात समाविष्ट केले तर हळूहळू मी सर्व काही भूतकाळातील गोष्टी विसरून जाईल. तेव्हा आरोहीने मान हलवली. नाही, नाही श्रेयस, मी तुझ्या लायकीची नाही. तुला खूप चांगली मुलगी मिळेल. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. असे म्हणत ती तिच्या खोलीत धावत गेली आणि श्रेयस तिला जाताना पाहत राहिला. थकलेल्या पावलांनी तो त्याच्या घरी परतला आणि मग पूर्ण 6 महिन्यांनंतर आरोही श्रेयसच्या वधूच्या रूपात मंडपात बसली होती. ती तिच्या तळहातांवरील रेषांकडे पाहत होती. तिच्या नशिबात काय लिहिलं आहे हे तिला समजत नव्हतं. सविताजी खूप आजारी पडल्या आणि त्यांना एका गंभीर आजाराने घेरलं. तेव्हाच त्यांनी त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आरोहीसमोर हात जोडले. जेव्हा श्रेयस सगळं काही माहीत असूनही तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, मग तू का मागे हटत आहेस? आता तरी मरणाच्या दारात असलेल्या तुझ्या आईच्या शब्दांना मान्यता दे आणि त्याच्याशी तू लग्न कर. ती असह्य होती. तिला माहीत होतं की श्रेयस कधीही तिच्यावर पूर्वीसारखं प्रेम करू शकणार नाही, पण ती तिच्या आईसमोर असह्य होती. श्रेयस खोलीत आला तेव्हा ती त्याच्या डोळ्यात पाहू शकली नाही. श्रेयसने एवढे दिवस दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे पाहिले पण नव्हते. प्रेम एकदाच होते आणि जेव्हा प्रियसीला भेटण्याची आशा असते तेव्हा हे प्रेम आणखी दृढ होते. आरोहीच्या तोंडून हे ऐकून श्रेयसही अस्वस्थ झाला.
त्याला आश्चर्य वाटले की सर्व काही जाणून घेऊनही तो आरोहीला त्याच्या हृदयातून काढून टाकू शकला नाही. आरोहीचा विचार करून, आरोहीला अनुभवून त्याचे हृदय हलके झाले. श्रेयसने तिचे हात धरले. आरोही, गेल्या 1 वर्षात तुझ्या आयुष्यात जे काही घडले ते तुझ्या मनातून एखाद्या वाईट स्वप्नांसारखं काढून फेक. प्रेमात प्रियसीच्या मोठ्या मोठ्या चुकाही माफ होतात आणि तुझ्यासोबत जे काही घडले ते तुझ्यावर अन्याय झालेला होता, तुझ्यावर अत्याचार झाला होता. मी वचन देतो की तुला माझ्याकडून कधीही कोणतीही तक्रार करण्याची मी संधी मिळू देणार नाही. आपण चुकूनही गेल्या 1 वर्षाचा विचार करणार नाहीत. त्या क्षणांची आपण आठवण पण काढणार नाही. आपण आपल्या आयुष्यात पुढे जाऊया. असे म्हणत त्याने आरोहीच्या कपाळाचे चुंबन घेतले. खूप प्रेमाने तिचे दागिने काढले आणि तिच्या अस्तित्वात मग्न होत गेला. आज पहिल्यांदाच आरोहीला श्रेयसच्या सहवासात शांती मिळाली. अशी शांती जी तिच्या आत्म्यात शिरली होती. आणि खरोखर श्रेयसने तिला तिच्या मागील आयुष्याबद्दल कधीही टोमणे मारले नाहीत. देवाने त्यांना जुळी मुलं दिली, 1 मुलगा आणि 1 मुलगी. दोघांचेही जीवन आनंदी झाले होते, जिथे दुःखाची सावली अजिबात नव्हती, अत्याचारही नव्हते. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. तुमचे या कथेबद्दलचे मत कमेंट्समध्ये नक्की नोंदवा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.